आपण मागच्या लेक्चरला नवीन टॉपिक स्टार्ट केलाय फिजिक्सचा, मॅथमॅटिकल मेथड्स. अँड मॅथमॅटिकल मेथड्स इज ऑल्सो कॉल्ड स्केलर्स अँड वेक्टर्स. काय म्हणतो बोला? स्केलर्स अँड वेक्टर्स. लक्षात ठेवा, स्केलर्स अँड वेक्टर्स. ओके, ज्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण बघितलं बाळांनो, व्हॉट इज मीन बाय स्केलर्स. काय असतं रे स्केलर्स? द फिजिकल क्वांटिटी विच हॅव magnitude as well as direction. The physical quantity which have only magnitude, they are called as scalars. What are the examples of scalars? Length, mass, time, density. Is that clear? Yes. Okay. What are vectors? Vectors काय असतं बोला? The physical quantity which have magnitude as well as direction, they are called as vectors. Okay. Scalars can be added, subtracted, multiplied, divided by the rules of. Vectors cannot be added, subtracted, multiplied, divided by the rules of. They can be added, they can be divided, they can be multiplied, but there are another rules. अल्जेब्राचे नॉर्मल रूल्स तिथे अप्लाय होत नाही. ओके, त्यानंतर आपण शिकलो होतो व्हॉट आर मेथड्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. वेक्टर्सला रिप्रेझेंट करण्याच्या किती मेथड आहेत, ज्यात आपण सांगितलं होतं फर्स्ट वेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू मेथड्स. त्यातली फर्स्ट मेथड कुठली असते? ॲनालिटिकल मेथड. कुठली असते? ॲनालिटिकल मेथड. काय असतं ॲनालिटिकल मेथड बोला? ॲनालिटिकल मेथड काय असतं बोला? ॲनालिटिकली वेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड ओके बाय टेकिंग और गिविंग द एरो और बार अबाउ द लेटर. एखाद्या लेटरच्या वर बार द्यायचा किंवा काय द्यायचा सांगा? एरो. दिस इज द वे हाऊ टू रिप्रेझेंट द वेक्टर्स. इज दॅट क्लिअर? सो गाइज, ए बार इज माय वेक्टर. ए बार माझा कोण आहे सांगा? वेक्टर आहे. सो गाइज, ए बार इज माय वेक्टर. जर का ए बार वेक्टर असेल, या वेक्टरचा मॅग्निट्यूड काय असतं बोला? सो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर किती असतं? फक्त ए किंवा मॉड ऑफ ए बार. एक तर फक्त ए असतं किंवा काय असतं बोला? मॉड ऑफ ए बार. आणि डोक्यावर जी बार आहे दॅट बार इज कॉल्ड एज काय? डायरेक्शन. त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्शन. दिस इज द एनालिटिकल मेथड ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. अगेन वेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अनदर वे, दॅट इज कॉल्ड एज अ ग्राफिकल मेथड. कुठली मेथड आहे सांगा? ग्राफिकल मेथड. सो गाइज, ग्राफिकल मेथड हे आपण मागच्या लेक्चरला बघितलंय. ग्राफिकल मेथड काय असतं बोला? ग्राफिकल मेथड बोला. हा, ग्राफिकली वेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय ड्रॉइंग अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. काय बोललो मी? डायरेक्टेड लाईन सेगमेंट. बाळांनो, डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणजे बाई अशी असते. ओके, ज्या डायरेक्टेड लाईन सेगमेंट मध्ये हा पॉईंट ए आहे, नंतर हा पॉईंट कुठला आहे सांगा? बी आहे. मग तुम्हाला काय जायचं? ए की ए टू बी? ए टू बी. सो ए इज कॉल्ड एज बोला काय म्हणतात? इनिशियल पॉईंट. अरे ओके नाही, त्यालाच म्हणतात काय? स्टार्टिंग पॉईंट. बी ला काय म्हणतात सांगा? टर्मिनल पॉईंट. त्यालाच काय म्हणतात सांगा? फायनल पॉईंट. सांगा लाईन कशी ड्रॉ केली? ए टू बी की बी टू ए? जर ए टू बी असेल तर त्याला काय म्हणतात? ए की ए बी बार? ए बी बार. जर का बी टू ए असेल तर काय असतं? ए बी बार की बी ए बार? बी ए बार. इज दॅट क्लिअर? दिस इज द ग्राफिकल वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टरला ग्राफिकली तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता. से येस? येस. ओके, चला आता हे झाल्यानंतर नेक्स्ट आपण शिकूया बाळांनो व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. चला बोला, व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. वेक्टरचे टाइप्स कुठले आहेत? तर फर्स्ट वेक्टर कुठला होता? इक्वल वेक्टर. काय होता? इक्वल वेक्टर. चला बोला, व्हॉट इज मीन बाय इक्वल वेक्टर्स? Two vectors are said to be equal vectors if they have same magnitude as well as same direction. समजा मी डायग्राम काढली. ओके, सपोज हा वेक्टर कोण आहे? ए बार. हा वेक्टर कोण आहे सांगा? बी बार. सांगा दोघांची डायरेक्शन काय दिसत आहे? सेम. आणि मी दोघांच्या मॅग्निट्यूड सेम काढली म्हणजेच काय? मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ बी बार, और ए इज इक्वल टू किती असतं? बी. टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल वेक्टर्स इफ दे हॅव अ सेम magnitude as well as same. Such a vectors are called as equal vectors. And equal vectors काय असतात बोला? ए बार इज इक्वल टू किती असतं? बी की बी बार? बी बार. ओके, चालेल. सेकंड असतं बाळांनो व्हॉट इज मीन बाय अपोजिट वेक्टर. अपोजिट वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज निगेटिव्ह वेक्टर की निगेटिव्ह ऑफ वेक्टर? निगेटिव्ह ऑफ वेक्टर. काय असतं? सपोज हा ए वेक्टर घेतला ए बार आणि दुसरा वेक्टर कुठला घेतला सांगा? बी बार. सांगा दोघांची ऍक्शन सेम आहे की अपोजिट आहे? अपोजिट आहे. सो गाइस, दोघांची ऍक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. अजून मी दुसरी डायग्राम ही काढू शकतो. दिस इज ए बार अँड दिस वन इज बी बार. एक्झॅक्टली अपोजिट, हटकून अपोजिट, बरोबर की नाही? आणि दोघांच्या मॅग्निट्यूड काय दिले आहे सांगा? सेम. मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार. चला बोला, व्हॉट्स द डेफिनेशन ऑफ अपोजिट वेक्टर? अपोजिट वेक्टरची काय डेफिनेशन? हां, टू वेक्टर्स आर सेड टू बी अपोजिट वेक्टर्स इफ दे हॅव एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. सच वेक्टर्स आर कॉल्ड एज अपोजिट वेक्टर्स. आणि अपोजिट वेक्टर कसे दाखवले जातात? ए बार इज इक्वल टू बी बार की ए बार इज इक्वल टू मायनस बी बार? ए बार इज इक्वल टू किती असतं बोला? मायनस बी बार. ए बार इज इक्वल टू किती असतं? मायनस बी बार. इज दॅट क्लिअर? दे आर कॉल्ड एज अपोजिट वेक्टर्स. कुठले वेक्टर्स? अपोजिट वेक्टर्स. ओके, त्यानंतर बाळांनो ओके, या दोन वेक्टरच्या मध्यात कुठली साइन आली? प्लस की मायनस? मायनस. व्हॉट्स द मीनिंग ऑफ निगेटिव्ह साइन? निगेटिव्ह साइन शोज दॅट बोला द डायरेक्शन ऑफ ए बार अँड बी बार इज एक्झॅक्टली अपोजिट.
एक्झॅक्टली अपोजिट. इज दॅट क्लिअर? येस. सांगा थर्ड टाइप ऑफ वेक्टर कुठला असतो सांगा? पॅरलल वेक्टर. कुठला? पॅरलल वेक्टर. सांगा व्हॉट इज मीन बाय पॅरलल वेक्टर? कम ऑन, पॅरलल वेक्टर्स काय असतं? हा, पॅरलल वेक्टर आणि इक्वल वेक्टर दोघांच्या डायरेक्शन काय असतात? सेम. करेक्ट आहे. चला, टू वेक्टर्स आर सेड टू बी पॅरलल वेक्टर इफ द अँगल बिटवीन देम इज 0. इफ द अँगल बिटवीन देम इज 0 बट दे शुड हॅव अ सेम डायरेक्शन. करेक्ट आहे. याच्यात मॅग्निट्यूडचं काही घेणं देणं नसतं. मॅग्निट्यूड सेम असो वा नसो. इज दॅट क्लिअर? येस. हे झाले पॅरलल वेक्टर्स. जर का सपोज मी फोर्थ बोललो, व्हॉट इज मीन बाय अँटी पॅरलल? काय अँटी पॅरलल वेक्टर काय असतं? बोला. अँटी पॅरलल वेक्टर्स. हा, टू वेक्टर्स आर सेड टू बी अँटी पॅरलल वेक्टर्स. बोला. टू वेक्टर्स आर सेड टू बी अँटी पॅरलल वेक्टर्स इफ द अँगल बिटवीन देम 0 और 180 डिग्री. करेक्ट आहे. म्हणजे बघा, हा ए बार आहे ना, कोण आहे? बी बार. सांगा दोघांची डायरेक्शन सेम आहे की अपोजिट आहे? अपोजिट आहे. करेक्ट आहे. हा ए बार इकडे गेला आणि बी बार इकडे गेला. इज दॅट क्लिअर? सांगा दोघांमधला अँगल किती आहे? 1 की 180? 180. टू वेक्टर्स आर सेड टू बी अँटी पॅरलल वेक्टर्स इफ द अँगल बिटवीन देम इज 0 और किती असतं? 180. अँगल बिटवीन देम इज 0 और 180. करेक्ट आहे. अँड डायरेक्शन ऑफ टू वेक्टर इज सेम की एक्झॅक्टली अपोजिट? एक्झॅक्टली. सच वेक्टर्स आर कॉल्ड एज अँटी पॅरलल वेक्टर्स. कुठले? अँटी पॅरलल वेक्टर्स. इथं सुद्धा मॅग्निट्यूडचं काही घेणं देणं नसतं. आय थिंक एवढं झालं आपलं. ओके, चला नेक्स्ट बाळांनो. अच्छा, 4 टाईपचे वेक्टर झाले. नोट्स बंद करा सगळ्यांनी. कम ऑन एव्हरीवन. चला, नोट्स बंद केल्यानंतर नेक्स्ट आर्टिकल बघा. अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आपल्याला बघायचा आहे. हां, व्हॉट इज मीन बाय नल वेक्टर? लक्ष द्या रे. ओके, फर्स्ट वेक्टर इक्वल, सेकंड अपोजिट, थर्ड पॅरलल, फोर्थ अँटी पॅरलल. आता फिफ्थ वेक्टर, व्हॉट इज मीन बाय नल वेक्टर? काय बोललो मी सांगा? नल वेक्टर. नल वेक्टर काय असतं बाळांनो? नल वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज, बोला बोला ना, एम्प्टी वेक्टर. एम्प्टी वेक्टर काय असतं? बोला. null vector is called empty vector. What is meant by null vector? What is meant by empty vector? The vector having a magnitude is 0. The vector having a magnitude, बोला. The vector having a magnitude is काय? 0. बोला. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते? बोला. 0 असते. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 असते त्याला आपण काय म्हणतो सांगा? नल वेक्टर. काय म्हणतो? बोला. नल वेक्टर. 0 मॅग्निट्यूड इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स डायरेक्शन. डायरेक्शन काही असू शकते. याचं एक्झाम्पल सांगतो. मॅग्निट्यूड 0 म्हणजे व्हॅल्यू 0. जसं फॉर एक्झाम्पल, बाळांनो काय होतं ना, रस्त्याने जाताना, मी रस्त्याने जात होतो सकाळी 7 वाजता. वारजी ब्रिजच्या खाली एक माणूस उभा होता. साहिल उभा होता. वारजी ब्रिज नाही, कर्वेनगरच्या ब्रिजच्या खाली. ओके, साहिल उभा होता. ओके, आता मी बिझी होतो तोही त्याच्या कामात असेल. ओके, ठीक आहे. ओके, क्लासचा टाईम नव्हता त्यामुळे तो उभा होता. ओके, मी 6 वाजता गेलो ना तर साहिल त्या ब्रिजकडे या साईडने बघत होता. ओके, म्हणजे ब्रिजच्या खाली होता, या साईडने बघत होता पुढे. मग मी 6:30 वाजता पुन्हा वापस आलो होतो तिकडून. ओके, तो मला तिथंच दिसला. एक पाऊल सुद्धा हलला नाही. फक्त याची डायरेक्शन चेंज झाली होती. काय चेंज झाली होती? डायरेक्शन. पहिले असं होता, आता असं आहे. नंतर मी अर्ध्या तासाने पुन्हा दुसरं काम करायला गेलो. करेक्ट आहे. तर तो तिथंच दिसला मला. ओके, फक्त त्याची डायरेक्शन चेंज झाली. काय चेंज झाली? डायरेक्शन. म्हणजे पहिले असा होता, आता असा आहे, नंतर तो मला असा दिसला. ओके, नंतर मी अर्ध्या तासाने पुन्हा तिथून घरी चाललो होतो. हां, सो तुम्ही कशाला तिथे चक्रा मारता एवढे? ठीक आहे, दॅट इज अनदर थिंग. ठीक आहे. ओके, तर तो साहिल तिथेच दिसला पण त्याची डायरेक्शन चेंज झाली. काय चेंज झाली? डायरेक्शन. सांगा बरं, या केसमध्ये काय चेंज झालं? काय चेंज झालं नाही? मॅग्निट्यूड. म्हणजे तो 1 मीटर सुद्धा पुढे गेला नाही, 1 मीटर सुद्धा मागे आला नाही. म्हणजे मॅग्निट्यूड किती आहे सांगा? 0 irrespective of its direction. काय चेंज होत आहे सांगा? डायरेक्शन. Such a vector is called as null vector. Such a vector is called as empty vector. A vector having a magnitude is 0 irrespective of its direction. डायरेक्शन नाही सांगू शकत मी. डायरेक्शन सेम असू शकते, डायरेक्शन चेंज सुद्धा होऊ शकते, पण तो जागेवर हल्ला, मॅग्निट्यूड चेंज नाही झाली. मॅग्निट्यूड 0 म्हणजे 0च आहे. आर यू गेटिंग? Such a vector is called as empty vector. हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल समजलं का? समजलं आहे की नाही? ओके, या वेक्टरला आपण काय म्हणतो सांगा? एम्प्टी वेक्टर. काय म्हणतो? बोला. एम्प्टी वेक्टर. इज दॅट क्लिअर? द वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड इज irrespective of its direction. डायरेक्शन बद्दल सांगू शकत नाही. डायरेक्शन सेम राहू शकते, डायरेक्शन चेंज होऊ शकते, पण मॅग्निट्यूड चेंज होणार नाही. जागेवरनं माणूस हलणार नाही. सो मॅग्निट्यूड इज 0. मॅग्निट्यूड इज तुमचा वेक्टर. तुमच्या बाबतीत बोललं तर तुमच्या बाबतीत तुम्ही कुठले सांगा? 0 वेक्टर आहे. पुढचे 2 तास मी हलवू देणार नाही तुम्हाला. सांगा मॅग्निट्यूड किती आहे? 0. 12 वाजता तुम्ही इथंच होते, 12:15 वाजता इथंच राहणार आहे. सॉरी, 10 वाजता इथंच होते, 10:15 वाजता इथंच राहणार आहे. करेक्ट आहे. ओके, 10:30 वाजता इथंच राहणार आहे. ओके, कधी 12, 12:30 वाजेपर्यंत तुम्ही इथंच राहणार आहे. म्हणजे कुठला वेक्टर आहे सांगा? 0 वेक्टर आहे. मॅग्निट्यूड चेंज होणार नाही. इज दॅट क्लिअर? चला बोला, व्हॉट इज मीन बाय 0 वेक्टर? काय डेफिनेशन आहे? बोला. हां,
बोला अ वेक्टर having a magnitude is 0 irrespective of its direction. डायरेक्शन नाही सांगू शकत, मॅग्निट्यूड 0 पाहिजे कंपल्सरी. इज दॅट क्लिअर? इज अ एम्प्टी वेक्टर और नल वेक्टर? इज अ एम्प्टी वेक्टर और नल वेक्टर? से यस. यस. आता इकडे लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या. अतिशय महत्वाचा वेक्टर आहे हा, अतिशय महत्वाचा वेक्टर आहे 6 नंबरचा. लक्ष द्या. ओके, व्हॉट इज मीन बाय युनिट वेक्टर? काय बोलले सांगा? व्हॉट इज मीन बाय युनिट वेक्टर? युनिट वेक्टर काय? आता नावातच समजते. युनिट, युनिट म्हणजे युनिटी. काय? युनिटी म्हणजे एकता. काय? एकता, एकच. ओके, युनिट वेक्टर म्हणजे काय असतं बाळांनो? ओके, अ वेक्टर, अ वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड, हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड, अ वेक्टर हॅव्हिंग काय? मॅग्निट्यूड. असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड इज काय सांगा? युनिटी. काय? युनिटी. युनिटी म्हणजे काय असतं बोला? 1. अ वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड इज युनिटी. असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड किती आहे? युनिटी. युनिटी म्हणजे किती आहे? 1. ओके, याला म्हणतात युनिट वेक्टर. काय म्हणतात? युनिट वेक्टर. जसं नल वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड किती आहे? 0. युनिट वेक्टर म्हणजे त्याची मॅग्निट्यूड किती असते सांगा? 1. एवढं बघून संपवायचं नाही, युनिट वेक्टरवर खूप जास्त फोकस करायचा आहे तुम्हाला. मी सांगतो काय असतं. हां, अ वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड इज युनिटी, इज अ युनिट वेक्टर. आता इकडे लक्ष द्या, मी थोडा डिटेलमध्ये सांगतो. पर्पज ऑफ युनिट वेक्टर, लक्ष द्या. काय येतं मी? पर्पज ऑफ युनिट वेक्टर. युनिट वेक्टर, या युनिट वेक्टरचा काय पर्पज आहे? पर्पज ऑफ युनिट वेक्टर इज टू गिव्ह डायरेक्शन. टू गिव्ह डायरेक्शन. लक्ष द्या, युनिट वेक्टरचा पर्पज असते काय देणे सांगा? डायरेक्शन देणे. ओके, युनिट वेक्टर काय देतो? काय देतो युनिट वेक्टर? डायरेक्शन. जेव्हा जेव्हा तुम्हाला डायरेक्शनची गरज पडते, कोणाची सांगा? डायरेक्शन. बाळांनो, वी आर टॉकिंग अबाउट अ वेक्टर्स. वेक्टरला काय असते? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, युनिट वेक्टर असा वेक्टर आहे ज्याची मॅग्निट्यूड किती आहे सांगा? 1. पण युनिट वेक्टरचा यूज केव्हा करायचा? जेव्हा जेव्हा तुम्हाला फक्त कोणाची गरज पडेल सांगा? डायरेक्शनची. पर्पज ऑफ युनिट वेक्टर टू गिव्ह काय? ओनली डायरेक्शन. बोला ना मॅडम. बोला झालाय? लक्ष द्या इकडे. नेक्स्ट, युनिट वेक्टर काय असतं बोला? द वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड इज युनिटी 1. त्याला म्हणतो आपण युनिट वेक्टर. व्हॉट इज द पर्पज ऑफ युनिट वेक्टर? द पर्पज ऑफ युनिट वेक्टर टू गिव्ह डायरेक्शन. युनिट वेक्टरचं काम असते डायरेक्शन देणे. जेव्हा जेव्हा तुम्हाला डायरेक्शनची गरज पडेल तेव्हा आपण युनिट वेक्टरचा यूज करायचा बाळांनो. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या, मी सांगतो काय असते. आता इकडे बघा, आता इथं याचा एक फॉर्म्युला असतो. इफ ए बार इज अ गिवन वेक्टर. काय बोलताय मी? इफ ए बार इज अ गिवन वेक्टर. समजा ए बार एक कुठला तरी गिवन वेक्टर आहे, दिलेला वेक्टर आहे, युनिट वेक्टर नाही आहे. इफ ए बार इज अ गिवन वेक्टर, ए बार हा एक दिलेला वेक्टर आहे, तर या ए बार वेक्टरचा युनिट वेक्टर काय असतो? सो इथे लिहू शकता युनिट वेक्टर. लक्ष द्या, युनिट वेक्टर बघा मी काय म्हणताय, युनिट वेक्टर ऑफ ए बार इज, या ए बारचा युनिट वेक्टर काय असतो? इज, तर तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड अ युनिट वेक्टर. लक्ष द्या, पुन्हा पहिल्यापासून. व्हॉट इज युनिट वेक्टर बोला? द वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड इज युनिटी. युनिट वेक्टरचं काम काय असते? टू गिव्ह ओनली डायरेक्शन. ओके, इफ ए बार इज अ गिवन वेक्टर, देन युनिट वेक्टर ऑफ ए बार. ए बारचा युनिट वेक्टर किती असतं? ए कॅप. ए कॅप तुम्ही याला लिहू शकतो. इट इज डिनोटेड बाय ए कॅप. कशाने डिनोट केला जातो? डोक्यावर कॅप काढायची, डोक्यावर कॅप काढायची, यू नो कॅप, टोपी. ओके, डोक्यावर कॅप काढली म्हणजे याचा अर्थ तो युनिट वेक्टर आहे. कोण आहे? युनिट वेक्टर. म्हणजे ए बार हा एक दिलेला नॉर्मल वेक्टर आहे, त्या वेक्टरचा युनिट वेक्टर कशाने दाखवतात? ए कॅप, आणि त्याचा फॉर्म्युला काय? तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. तो वेक्टर डिवाइड बाय त्याची. दिस इज द वे हाऊ टू फाइंड अ युनिट वेक्टर. अशा प्रकारे आपण काय फाइंड करतो सांगा? युनिट वेक्टर. ठीक आहे, आता युनिट वेक्टरचं काम असते डायरेक्शन देणे. काय देणे बाळांनो? डायरेक्शन. आता कसले डायरेक्शन देतो तो इकडे लक्ष द्या बाळांनो. डायरेक्शन कशा देतो? समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ऍक्सिस काढलेत. ओके, हां, ऍक्सिस मध्ये फॉर एक्झाम्पल बाळांनो, दिस इज द एक्स ऍक्सिस. ओके, दिस इज द वाय ऍक्सिस. ओके, आणि दिस इज द झेड ऍक्सिस. करेक्ट आहे? अशी ऍक्सिस काढली बाळांनो. मला हे सांगा, ही ओरिजिन आहे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओरिजिनच्या या साईडचा पॉझिटिव्ह एक्स असतो. दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ओरिजिनच्या वरच्या साईडचा पॉझिटिव्ह. दिस इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. ओरिजिनच्या या साईडचा पॉझिटिव्ह झेड असतो. इज दॅट क्लिअर? येस. मग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसची डायरेक्शन दाखवणारा जो युनिट वेक्टर असतो दॅट इज कॉल्ड ॲज आय कॅप. काय म्हणायचं? आय कॅप. काय म्हणायचं? आय कॅप. व्हॉट इज आय कॅप? चला बोला. अ युनिट वेक्टर, एक तर डोक्यावर कॅप आहे म्हणजे युनिट वेक्टर आहे. अ युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग एक्स ऍक्सिस. ओके, व्हॉट इज मीन बाय जे कॅप? जे कॅप काय असतं बोला? अ युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग
पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ओके, आणि नंतर असतं बाळांनो के कॅप. काय असतं? के कॅप. काय असतं के कॅप? अ युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. आर यू गेटिंग? सो व्हॉट इज आय कॅप? आय कॅप काय असतं बाळांनो? इट इज द युनिट वेक्टर. काय बोललो मी सांगा? युनिट वेक्टर. इट इज द युनिट वेक्टर डायरेक्टेड. काय? डायरेक्टेड. युनिट वेक्टर फक्त काय देतो सांगा? डायरेक्शन. सो आय कॅप कोणाची डायरेक्शन सांगतं? अ युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग. बोला, युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग काय? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन दाखवणारा कोण असतो? आय कॅप. तुम्हाला माहिती आहे ओरिजिन या साईडला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल आणि या साईडला कुठला असेल? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ची डायरेक्शन दाखवणारा आय कॅप. नंतर सांगा व्हॉट इज जे कॅप? आता मी पूर्ण लिहायची गरज नाही. बोला जे कॅप काय असतं? बोला युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग काय असतं? बोला डायरेक्टेड अलॉंग काय? पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ओके, अँड व्हॉट इज के कॅप? बोला व्हॉट इज के कॅप? के कॅप काय असतं? बोला हा युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग काय असतं? बोला पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय आणि काय असतं? बोला पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? याला म्हणतात आय कॅप, जे कॅप आणि काय असतं? के कॅप. दिस युनिट वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज. कोणाला सांगू नका प्लीज. ओके, एनसीईआरटी काय म्हणते? एनसीईआरटी मध्ये सांगितलं आहे दिस युनिट वेक्टर्स आर कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर. काय म्हणतात? रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर्स. Cartesian vectors. They are called as rectangular Cartesian vector. Sir, what is meant by rectangular Cartesian vectors? I cap, J cap, K cap. They are called as a unit vector. Their direction is given on x axis, y axis, and z axis. X axis, y axis, and z axis are called as Cartesian coordinate axis. कुठले axis आहे सांगा? And Cartesian coordinate axis वर दिलेले युनिट वेक्टर कुठले असणार आहे? कार्टेशियन वेक्टर्स. काय म्हणतात सांगा? कार्टेशियन वेक्टर्स. पण नाव दिलं रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर्स. काय? रेक्टँग्युलर कार्टेशियन. नाव लक्षात ठेवा. कार्टेशियन ऍक्सिस कुठले आहे सांगा? कार्टेशियन ऍक्सिस. कार्टेशियन ऍक्सिस ची डायरेक्शन दाखवणारे जे युनिट वेक्टर आहे त्यांना आपण काय म्हणतो सांगा? कार्टेशियन वेक्टर्स. काय म्हणतो आपण? कार्टेशियन वेक्टर्स. फक्त मॉडिफाय केलं. काय केलं नाव? रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर्स. काय? रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर. अगेन these are also called as बेस वेक्टर्स. काय म्हणतात सांगा? बेस वेक्टर्स. these vectors are called as बेस वेक्टर्स. वेगवेगळे नाव असतात. महाराष्ट्र बोर्ड्समध्ये फक्त युनिट वेक्टर नाव दिलं आहे, पण जेव्हा तुम्ही एनसीईआरटी मध्ये जातात हे दोन नाव एक्स्ट्रा सुद्धा आहे. ते सुद्धा आहे आणि हे दोन एक्स्ट्रा सुद्धा आहे. रेक्टँग्युलर कार्टेशियन वेक्टर्स अँड दे आर ऑल्सो कॉल्ड एज अ बेस वेक्टर. दे आर कॉल्ड एज अ युनिट वेक्टर. व्हॉट इज द पर्पज ऑफ युनिट वेक्टर? टू गिव्ह ओनली डायरेक्शन. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल कोणाची? जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल कोणाची? जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल कोणाची? तेव्हा कोणाची आठवण करायची? युनिट वेक्टरची. कोणाची आठवण करायची? युनिट वेक्टरची. एक डेमो घेऊ का? सांगा डेमो घेऊ का? डोक्याला ताण पडेल. घेऊ का सांगा? येऊ का सांगा? डोक्याला ताण पडलं बरं का? चला ओके, आता एखादं एक्झाम्पल घेतो युनिट वेक्टरचं कसं असते. आता एक लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल बाळांनो लक्षात ठेवा, तुम्हाला एक वेक्टर दिलाय. ओके, ए तुम्हाला वेक्टर दिलाय ए बार. ए बार इज इक्वल्स टू वेक्टर दिलाय. काय वेक्टर दिलाय सांगा? ए बार. ए बार आहे गिवन वेक्टर आहे कुठला तरी दिलेला आहे. आता वेक्टर दिलाय म्हणजे स्वतः दिलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड माहिती आहे त्याची डायरेक्शन करेक्ट आहे. ओके, आता इथं काय म्हणतो बाळांनो? हा, इफ बघा ए बार इज अ गिवन वेक्टर. गिवन वेक्टर समजा ए बार एक दिलेला वेक्टर आहे. लक्षात ठेवा. इफ ए बार इज अ गिवन वेक्टर. समजा ए बार हा एक दिलेला वेक्टर आहे. दिलेला आहे वेक्टर दिलेला आहे म्हणजे त्याची मॅग्निट्यूड आहे मला माहिती आहे, त्याची डायरेक्शन मला माहिती आहे. मॅग्निट्यूड किती आहे मला म्हणजे माहिती आहे, मला नाही सांगायची मला. ओके, डायरेक्शन काय तर दिसतच आहे. हे बाय डायरेक्शन आहे ॲरो. अरे ओके नाही? ओके, त्याची मॅग्निट्यूड माहिती आहे, डायरेक्शन माहिती आहे. हो म्हणा. हा दिलेला आहे आणि ते काय म्हणतात? फाइंड अ वेक्टर. असा वेक्टर तयार करा. फाइंड अ वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड. फाइंड अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड. फाइंड अ वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड 5. हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड असा वेक्टर तयार करा की ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे सांगा? 5 अँड डायरेक्टेड. काय? डायरेक्टेड अलॉंग. डायरेक्टेड ए बार. डायरेक्टेड अलॉंग ए बार. लक्ष द्या बघा. ए बार हा वेक्टर फाइंड करायचा आहे की दिलेला आहे? दिलेला आहे. बस इंग्लिश. हा, इफ ए बार इज अ गिवन वेक्टर. गिवन वेक्टर म्हणजे त्याची मला मॅग्निट्यूड माहिती आहे, त्याची मला डायरेक्शन माहिती आहे. डायरेक्शन दिसत आहे, मॅग्निट्यूड माहिती आहे पण मी सांगत नाही. आर यू गेटिंग? आता हे म्हणतात ए बार तुम्हाला दिलेला आहे. ओके, म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड माहिती आहे, ए बारची डायरेक्शन माहिती आहे. हो म्हणा. फाइंड अ वेक्टर. तुम्हाला असा कुठला तरी एक वेक्टर काढायचा आहे. कुठला तरी एक वेक्टर काढायचा आहे. घ्या कुठला म्हणायचं? पी बार काढायचा आहे. काय काढायचं आहे? पी बार. लेट आपल्याला पी बार काढायचा आहे. काय काढायचं आहे? पी बार. असा वेक्टर तयार करायचा आहे. लेट जो वेक्टर आपल्याला तयार करायचा आहे तो काय म्हणतो? पी की पी बार? पी बार. असा वेक्टर तयार करायचा आहे. ऑब्व्हियसली वेक्टर तयार करायचा आहे. वेक्टर म्हणजे त्याला काय असली पाहिजे? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज. मग मला हे सांगा, मला असा वेक्टर तयार करायचा पी बार. ओके, ज्याची मॅग्निट्यूड किती असली पाहिजे? बोला 5. काय असली पाहिजे?
आणि ज्याची डायरेक्शन किती असली पाहिजे, अलॉंग अलॉंग अलॉंग. म्हणजे याचा अर्थ मला माझा असा वेक्टर तयार करायचा पी बार ज्याची मॅग्निट्यूड किती असली पाहिजे बोला 5 आणि त्याची डायरेक्शन कोणासारखी असली पाहिजे, ए बार सारखी असली पाहिजे. ए बार तर दिलेला आहे ना, अरे ओके नाही, अरे ओके नाही, ओके नाही. मग आता मला हे सांगा, मला माझा वेक्टर तयार करायचा आहे पी बार. पी बार हा माझा वेक्टर आहे, वेक्टरला काय असते मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज. मग माझ्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे सांगा बोला. आणि मला आता काय पाहिजे, माझ्या वेक्टरची डायरेक्शन. ते बोलतात माझ्या वेक्टरची डायरेक्शन कोणासारखी आहे. मग ए बारची मला काय पाहिजे, ए बार अख्खा वेक्टर पाहिजे की ए बारची फक्त डायरेक्शन पाहिजे. ए बार अख्खा वेक्टर पाहिजे की ए बारची अख्खी फक्त डायरेक्शन पाहिजे बोला. म्हणजे मला माझा पी बार करायचा आहे, मला माझ्या पी बारची काय भेटली आहे मॅग्निट्यूड. म्हणजे मला माझी मॅग्निट्यूड भेटली पाहिजे, पण मला माझी काय पाहिजे आता डायरेक्शन. आणि माझी डायरेक्शन कोणासारखी आहे, म्हणजे इनटू फक्त मला पाहिजे डायरेक्शन. काय डायरेक्शन कोणाची, ए बारची. ओय 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 डायरेक्शन कोणाची, ए बारची. सर मग किती सुंदर आहे, लिहा ना सर. हां तुम्हाला काय करायचा, पी बार कळला. हां इथे कोण आहे 5 हो. आणि तुम्हाला काय पाहिजे, ए बारची डायरेक्शन. लिहा ए बार. करेक्ट आहे की रॉंग आहे, रॉंग. तुम्हाला ए बार वेक्टर पाहिजे की ए बारची डायरेक्शन पाहिजे. आणि तुम्ही काय लिहिलं तिथं, ए बार अख्खा वेक्टरच लिहिला. मग काय प्रॉब्लेम कळला सर. अबे वेक्टरला काय असते मॅग्निट्यूड दिलास. मग मला हे सांगा, माझी मॅग्निट्यूड किती आहे 5 आणि मी लिहिला ए बार. काय लिहिला, ए बार म्हणजे काय लिहिला, डायरेक्शन लिहिलं की अख्खा वेक्टर लिहिला. अख्खा वेक्टर लिहिला म्हणजे त्याची मॅग्निट्यूड आली ना, आणि त्याची काय आली डायरेक्शन तर पाहिजे होती, पण फॉगाट मध्ये कोण आली. समजा त्याची मॅग्निट्यूड 2 आहे. किती आहे, किती आहे चला लिहा. त्याची मॅग्निट्यूड 2 आहे लिहिली, आणि त्याची काय आली सांगा डायरेक्शन आली. आता मग कॅल्क्युलेट करायला गेलं तर 3 5 × 2 किती झालं 10. अबे त्यांनी माझ्या वेक्टरची मॅग्निट्यूड चेंज केली. मला असा वेक्टर पाहिजे होता की ज्याची मॅग्निट्यूड किती आहे 5. काय पाहिजे होती 5 आणि मॅग्निट्यूड किती आली सांगा 10. म्हणजे तो जर का अख्खा घेतला तर तो माझी चेंज करतो. काय तो मला डायरेक्शन देतो नो डाऊट, कारण की मी अख्खा वेक्टर लिहिला ना. वेक्टर लिहिला म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन पाहिजे होती पाहिजे. पण एक्स्ट्रा फोकट मध्ये कोण आली, ती मला नको होती ना, कारण ती आल्याने माझी मॅग्निट्यूड आणि तिच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार झाला. आणि माझ्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती झाली सांगा. मला माझ्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती पाहिजे होती 5 आणि किती झाली. हा मान्य करतो डायरेक्शन भेटली नो डाऊट. अबे डायरेक्शन भेटली पण काय चेंज केली मॅग्निट्यूड. म्हणजे त्यांनी फोकट मध्ये काय दिलं आपल्याला मॅग्निट्यूड. मला त्याची काय पाहिजे होती फक्त. करेक्ट आहे की नाही. मला त्याच्या मॅग्निट्यूड मध्ये काही इंटरेस्ट, मला त्यात कशात इंटरेस्ट होता डायरेक्शन मध्ये. ओके मला पी बार करायचा होता. माझ्या पी बारची मॅग्निट्यूड किती आहे सांगा 5 आणि मला आता माझ्या पी बारची डायरेक्शन पाहिजे. पण माझ्या पी बारची डायरेक्शन कोणासारखी आहे, याच्यासारखी आहे. म्हणजे त्याचं मला काय पाहिजे, त्याच्याजवळ दोन्ही गोष्टी आहे. त्याच्यावर मॅग्निट्यूड आहे आणि त्याच्यावर डायरेक्शन आहे, पण त्याचं मला काय पाहिजे डायरेक्शन पाहिजे बरोबर आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडते फक्त कोणाच्या, तेव्हा कोणाचा यूज करायचा युनिट वेक्टरचा. मग मी काय लिहायला पाहिजे, पी बार इज इक्वल टू किती 5 ए बार लिहायला पाहिजे की 5 ए कॅप लिहायला पाहिजे, ए कॅप लिहायला पाहिजे. म्हणजे मी ए बार घेतला की त्याचा युनिट वेक्टर घेतला. आणि युनिट वेक्टर काय देतो फक्त आणि फक्त मला माझी मॅग्निट्यूड माहित होती आणि मला त्याची फक्त काय भेटली डायरेक्शन. तुम्ही जर का ए बार लिहिला म्हणजे तुम्ही तो अख्खा वेक्टरच घेतला. वेक्टर घेतला म्हणजे त्याची मॅग्निट्यूड घेतली आणि त्याची मग तुमच्या मॅग्निट्यूडला त्याची मॅग्निट्यूड भेटून आपली मॅग्निट्यूड चेंज झाली. तर जरी फुकट असेल तरी मला तुझी मॅग्निट्यूड नको आहे, मला तुझी फक्त काय पाहिजे डायरेक्शन. आणि जेव्हा जेव्हा डायरेक्शन पाहिजे असते तेव्हा कोणाची आठवण काढायची युनिट वेक्टर. कसा दाखवायचा डोक्यावर टोपी काढायची. हे बघा गॉट इट, समजलाय का. एक नंबर सर काहीच नाही समजलं. अरे समजलाय का. पी बार इज इक्वल टू 5 ए बार करेक्ट आहे की पी बार इज इक्वल टू 5 ए कॅप करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही ए बारची फक्त काय घेतली डायरेक्शन. तो मॅग्निट्यूड द्यायला तयार आहे, नको मला, मला नको. डायरेक्शन देतो का, हां डायरेक्शन देण्यासाठी एक वेक्टर असतो कुठला युनिट वेक्टर. त्याचा युनिट वेक्टर घ्यायचा. से येस, से येस, से येस. आर यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय युनिट वेक्टर. येस ओके डोंट वरी. आता आज आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे याच्यावर, ठीक आहे. ओके फक्त एक पुढचा वेक्टर लक्षात ठेवा. आपला इक्वल झाला, अपोजिट झाला, पॅरलल झाला, अँटी झाला म्हणजे अँटी पॅरलल. ओके त्यानंतर नल झाला, काय झाला नल नंतर काय झाला युनिट, आणि युनिट नंतर नेक्स्ट. ओके बाळांनो व्हॉट इज मीन बाय, व्हॉट इज मीन बाय, ए व्हॉट इज मीन बाय, व्हॉट इज मीन बाय आठवलं मला. हां पोझिशन वेक्टर. व्हॉट इज मीन बाय पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर काय असतं, नावात सगळ्या गोष्टी आहे. काय असतं पोझिशन वेक्टर. हा बोला बोला घाबरू नका. हा व्हेरी गुड. हा अ वेक्टर, अ वेक्टर
ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम, असा वेक्टर ज्याची सुरुवात कोणापासून झाली, ओरिजिन. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स काय, टुवर्ड्स पोझिशन ऑफ पार्टिकल, टुवर्ड्स पोझिशन ऑफ पार्टिकल. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल. घाबरू नका, मी सांगतो हा, बिलकुल घाबरू नका, बिलकुल घाबरायचं नाही. ए छोनू, काय बोललो, सांगा ही कोण आहे, सांगा ना कोण आहे ही. ओरिजिन म्हणजे तिन्ही एक्सिसचा काय असतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणा, ठीक आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बरोबर आहे, पण ते सायन्समध्ये बरोबर नाही वाटत. हा एक्स एक्स आहे की पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह एक्स. हा काय पॉझिटिव्ह वाय, हा काय पॉझिटिव्ह झेड. छेयाच छेयाच. आता लक्षात ठेवा, सपोज 2 पॉईंट घेतले मी, लक्ष द्या. ए सपोज 2 पॉईंट घेतले, समजा इथे ए पॉईंट घेतला, हो म्हणा, आणि इथे दुसरा पॉईंट घेतला बी, हो म्हणा. येस, मला या 2 पॉईंटच्या पोझिशन बघायच्या आहे. काय बघायचं आहे, पोझिशन. कशा बघाल पोझिशन सांगा, कशा बघाल पोझिशन सांगा, कशा बघाल पोझिशन सांगा, कशा बघाल पोझिशन सांगा, कशा बघाल पोझिशन. चला बोला, ए पॉईंटची पोझिशन काय, ट्रेस करायचं आहे. ए पॉईंटला काय करायचं आहे, ट्रेस करायचं आहे. कसं ट्रेस कराल, ट्रेस करताना एका कुठून तरी ट्रेस करत असतात, काहीतरी एक स्टँडर्ड पकडावं लागते, त्याला आपण ओरिजिन म्हणतो, रेफरन्स म्हणतो. काय म्हणतो, रेफरन्स. करेक्ट आहे. चला, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. असा वेक्टर ज्याची सुरुवात कुठून होणार, कुठपर्यंत, पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत. एरोवर लक्ष द्या, एरोवर. सांगा O2 आहे की A2 आहे, म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट O आहे आणि फायनल पॉइंट, म्हणजे त्याला मी OA बार म्हणून, त्याला मी कालच्या भाषेत OA बार सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे. जसा काल AB बार लिहिला होता, A इनिशियल B फायनल, तसा O इनिशियल A फायनल. से यस. व्हॉट इज OA बार. OA बार कोण आहे सांगा. हा, OA बार कोण आहे, तर OA बार कोण आहे, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए. पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर आहे, ओके, OA बार. आणि त्या OA बारला बाळांनो स्मॉल a बार सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, मग जर का पॉइंट ए आहे त्याची पोझिशन कशाने दाखवतात, एक तर OA बार, एक तर नंतर त्यानंतर मग स्मॉल a बार. काय, स्मॉल a. दिस इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर. चला बोला, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल इज अ पोझिशन वेक्टर. चला आता बी पॉइंटची पोझिशन काढायची आहे. सांगा बी पॉइंटची पोझिशन, बसा डेफिनेशन. हा, पोझिशन वेक्टर. हा, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल. भाऊ ओरिजिन पासून कुणापर्यंत, पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत. सध्या पार्टिकल कुठला, ए आहे की बी आहे, बी. मग वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन, वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन, वेक्टर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल. सर तुम्ही घरी असेच करता का, ओके, तुम्हाला काय करावं लागते, ओके. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम टुवर्ड द पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर. तर मला हे सांगा, ही डेफिनेशन कोण आहे, ओ की ओबी बार, ओबी बार, ओ की ओबी बार. ओबी बारची सुरुवात कुठून झाली, ओ संपला कुठे, बी. ओके, सो व्हॉट इज ओबी बार, व्हॉट इज ओबी बार, इट्स अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी. बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय असतो, ओ की ओबी बार. Otherwise you can say small b bar. काय, small b bar. काय, small b bar. Say yes. Say yes. Say yes. आता मी काय करतो इकडे लक्ष द्या, मी काहीतरी करतो. हा, ए मी काय करतो इकडे लक्ष द्या, मी काय करतो इकडे लक्ष द्या, मी काहीतरी करतो, या दोघांना जोडतो. सांगा कुठल्या दोघांना जोडले, थांबा बरं. सॉरी, आता समजेल तुम्हाला. चला, ओ ए बार, हे बा एरो बरोबर काढतो मधात. हा, ओ बी बार, आणि यांना जोडलं ए की अग 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 अग, हा, ए की ए बी बार, ए बी बार. इज दॅट क्लियर? से यस, से यस. आता इकडे लक्ष द्या, ए बी बार काय असतं बोला, सांगा. ए बी बारचा इनिशियल पॉइंट कोण आहे आणि फायनल पॉइंट कोण आहे, बी. आता इकडे बघा. हा, फ्रॉम फिगर, फ्रॉम फिगर कडे बघा, दिसताय फिगर, अबे दिसताय का,
आकृती, फिगर म्हणजे आकृती. हा ओके, लक्षात. 0AB. सांगा कुठला ट्रायंगल दिसत आहे फ्रॉम फिगर? इन ट्रायंगल OAB. इन ट्रायंगल OAB. हा, बाय युजिंग ट्रायंगल लॉ. कुठला लॉ? ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ काय असतो ट्रायंगल मी सांगतो. हा, मी कुठून निघालो, मला पोहोचायचं कुठे आहे? दोन प्रकारे जाऊ शकतो, लॉंग कट, शॉर्टकट. लॉंग कट O to A to B. हे माझं घर, हा माझा क्लास. रिकाम टेकडे पोरं कसे असतात? चल तुझ्या घरी, चल आपण दोघं सोबत जाऊ. हा, आणि जे सेल्फ मोटिवेटेड असतात ते शॉर्टकट मारतात डायरेक्ट. टाइम इज मनी. आर यू गेटिंग? येस. निघायचं कुठून आहे? दोन तिकीट पर्सनली एक्झाम्पल आहे. हा ओके, निघालो कुठून? ओ, पोहोचले कुठे? बी. दोन प्रकारे जाऊ शकता, O to A to O to B. सांगा ट्रायंगल लॉ काय कराल? दोन्ही बे सेम आहे. पोहोचणार तुम्ही क्लासला जा. ओके, चला बोला. हा हा बोला. O A बार काय बोललो? प्लस AB बार काय बोललो? इज नथिंग बट OB बार. आर यू गेटिंग? लॉंग कट इज इक्वल्स टू शॉर्टकट. कारण दोन्ही केस मध्ये इनिशियल पॉइंट O आहे आणि फायनल पॉइंट Bच आहे. फक्त इकडे लॉंग कटनी दोघांची ऍडिशन झाली. OA बार प्लस AB बार इज इक्वल्स टू OB बार. मग AB बार काय झाला? AB बार काय झाला? AB बार इज इक्वल्स टू OB बार मायनस OA बार. AB बार काय झाला? OB बार मायनस OA बार. हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. आता इकडे बघा. ए बाळांनो, AB बार इज इक्वल्स टू OB बार. OB बार, OB बार. OB बार कोण आहे? पोझिशन वेक्टर. OB बार कोण आहे? पूर्ण बोल बोल. हा हा, हे का प्रेशर इंटू व्हॉल्यूम आहे का? पोझिशन. हा बोला. OB बार कोण आहे? पोझिशन वेक्टर ऑफ. त्याला फक्त काय लिहू शकतात? स्मॉल b बार. काय? स्मॉल b बार मायनस OA बार कोण आहे? OA बार. हा, त्याला काय लिहू शकतात? स्मॉल a बार. से येस. मग सांगा बघू आता AB बार काय झाला? सांगा बघू आता AB बार काय झाला? सांगा बघू AB बार काय झाला? तर B बार मायनस A बार. थांबा आता, रट्ट नका मारू. हा, काल शिकलो आपण AB बार. AB बार सांगा. AB बारचा इनिशियल पॉइंट कोण आहे? फायनल पॉइंट कोण आहे? आणि एखादा वेक्टर कसा काढायचा? एखादा वेक्टर जेव्हा AB बार असतो तेव्हा तो कसा काढायचा? त्या वेक्टरच्या फायनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. त्याच्या फायनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. फायनल पॉइंट कोण आहे? B. आणि B चा पोझिशन वेक्टर स्मॉल b बार. हे काय? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट B स्मॉल b बार. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट A स्मॉल a बार. से यस. ओके, AB बार हा वेक्टर आहे. हो म्हणा. एखादा वेक्टर कसा काढायचा? त्याच्या फायनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. इनिशियल मायनस फायनल नाही, फायनल मायनस इनिशियल. जसं मी एक एक्झाम्पल घेतो. काय घेतो? मी जर तुम्हाला इथे लिहिलं PQ बार. काय लिहिलं? PQ बार. सांगा PQ बारचा इनिशियल पॉइंट कोण आहे? फायनल पॉइंट कोण आहे? मग एखादा वेक्टर कसा लिहायचा? फायनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. फायनल पॉइंट कोण आहे? Q. त्याचा पोझिशन वेक्टर काय? Q बार की स्मॉल q बार? माइनस स्मॉल p बार. जम गया. ओके, x y बार. सांगा इनिशियल पॉइंट कोण आहे? जेव्हा विचारलं जेव्हा सांगा इनिशियल पॉइंट कोण आहे? फायनल पॉइंट कोण आहे? सांगा इनिशियल मायनस फायनल की फायनल मायनस इनिशियल? फायनल मायनस इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. से यस. येस. मी जर बोललो LM बार. बाय ग बाई. सांगा इनिशियल पॉइंट कुठला आहे? L. फायनल पॉइंट कुठला आहे? M. मग L बार मायनस M बार की M बार मायनस L बार? येस. स्मॉल m बार मायनस स्मॉल l बार म्हणा. गडे हो, पोझिशन वेक्टर नेहमी स्मॉल अल्फाबेटने दाखवला जातो. बरं. आता मला हे सांगा, मी जर का ML बार म्हटलं, सांगा हे बा LM आणि ML मध्ये भरपूर डिफरन्स आहे. LM म्हणजे काय असतं? M बार मायनस L बार. आणि ML म्हणजे काय असतं सांगा? हा, अरे मूर्खांनो, स्मॉल l बार मायनस स्मॉल m बार म्हणा ना. L बार मायनस m बार म्हणता. स्मॉल स्मॉल म्हणा ना. सवय लागते ना. जसं आपण वागतो तसंच आपण बोलत असतो. तर बरोबर बोला. तसं बरोबर लिहाल पेपर मध्ये. मग हा बोला. CD बार. हा, CD बार.
स्मॉल डी बार माइनस स्मॉल सी बार, डी सी बार. This is the way how to find a position of any. This is the way how to find a position vector of any given vector. जर का एखादा वेक्टर दिला असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर असा फाइंड केला जातो. करेक्ट. इनिशियल मायनस फायनल की फायनल मायनस इनिशियल. इनिशियल. याच्यावरनं एक आपण एक सुंदर एक एक्झाम्पल घेऊ. लक्ष द्या. क्वेश्चन काय तो, 3 मार्क्स साठी. आवाज नको आहे मला. हा, 3 मार्क्स साठी क्वेश्चन. सपोज इफ पॉइंट ए दिलेला आहे बाळांनो, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे हा ओके 1 2 3. किती आहे 1 2 3. पॉइंट बी दिलाय, त्याचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत बाळांनो 4 5 7. किती 4 5 7. पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत. लक्ष द्या. पहिला कोऑर्डिनेट एक्स असतो, दुसरा वाय असतो, तिसरा झेड असतो. तुमची 10वी एवढ्यावर समजते. चिल्लू पुल्लू 10वी एक्स वाय. ओके 11वीत आल्यावर 3D असते, एक्स वाय झेड असते. करेक्ट आहे की नाही. ओके लक्षात ठेवा. याला 2D म्हणतात, याला काय म्हणतात 3D. ओके लक्षात ठेवा बाळांनो. हे आज मॅच किती वाजता रे. इंडिया आहे का फायनल मध्ये. अजून कोण आहे सोबत. टॉप आहे का एकदम टीम. म्हणजे अजून कोणी अजून साऊथ आफ्रिका हरलीच नाही का. आणि आपण कोणासोबत हरलो होतो. किती वाजता आहे. तुम्ही बघणार आहात का. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले आहे. ठीक आहे. नाही मी बऱ्याच लोकांचे स्टेटस बघते आज मॅच आहे म्हणून म्हटलं, तेव्हाच माहिती झालं मला. काय म्हटलं. इथे येता का बघायला. तिथे लावू का स्क्रीन लावू का मोठी. हा ए पॉईंटचे विचार करतो सांगतो मी. हा आणि कोणाला लयच इच्छा असेल तर कॅबिन मध्ये 1 क्लास झाल्यावर. ठीक आहे. हा ठीक आहे. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत. बोला ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स किती आहे. 1 की 1 2 3 1 2 3. आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स किती दिले आहेत सांगा. 4 की 4 5 7 4 5 7. तुम्हाला क्वेश्चन विचारतात टू फाइंड काय शोधा. हा ए बी बार काय ए बी बार. मॉड ऑफ ए बी बार काय मॉड ऑफ ए बी बार. पहिले म्हणतात ए बी बार वेक्टर काढा, मग तर म्हणतात त्याची मॉड काढा. मॉड म्हणजे काय मॅग्निट्यूड. आणि नंतर म्हणतात त्याचा काढा युनिट वेक्टर काय ए बी कॅप. ए बी कॅप. डोक्यावर कॅप असणे म्हणजे युनिट वेक्टर. डोक्यावर कॅप असणे म्हणजे एवढं सगळं काढायला लावलं. ओके चला लगेच काढून घेऊ आपण. हा चला सुरुवात करायचं. बिलकुल लाजायचं नाही. हा चला ए पॉईंट आहे. सगळ्यांना लक्ष द्या. सगळ्यांना लक्ष द्या. ए पॉईंट आहे. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स किती आहे. 1 की 1 2 3 1 2 3. हा क्वेश्चन मी करून देणार आहे. पुढचे 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे इथेच. लक्ष द्या बरोबर. हा ए पॉईंट दिलाय. का रे बाळांनो मला हे सांगा कुठल्या ए पॉईंटला 3 कोऑर्डिनेट्स असतात एक्स वाय झेड. का ग हो. अरे वा हा मला भेटेल 3. हा बरं आहे. म्हणजे एक्स व्हॅल्यू 1 वाय ची व्हॅल्यू 2 आणि हा ठीक आहे. हा एक्स व्हॅल्यू 1 वाय ची व्हॅल्यू 2 आणि झेड ची व्हॅल्यू किती आहे 3. आता लक्षात ठेवा ए पॉईंट दिलाय. मग या ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर काढा स्मॉल ए बार. कुठल्याही पॉईंटचा पोझिशन वेक्टर स्मॉलच असतो. से यस. आणि त्याला लावायचे आय जे के. काय लावायचे कसे लावायचे सांगा. एक्स ला लावायचा आय. सांगा एक्स कोऑर्डिनेट कोण आहे 1 1 की 1 आय कॅप 1 आय कॅप. सर का बरोबर 1 आय कॅप. आय कॅप इज अ युनिट वेक्टर विच गिव्स द डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणून एक्स ला आय कॅप लावायचा. ओके प्लस हा वाय ला 2 की 2 जे कॅप 2 जे कॅप. 3 की 3 के कॅप 3 के कॅप. तर हा भेटला बाळा तुम्हाला ए बार. कोण भेटला ए बार. आय कॅप प्लस 2 जे प्लस 3 के 1 आय कॅप म्हणजे आय कॅप. से यस. ओके नंतर बी पॉईंटचा कोऑर्डिनेट्स बघा. हा बी पॉईंट सांगा. बी पॉईंट काय दिलाय. बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स किती आहे 4 5 7. आणि बी पॉईंटला 2 कोऑर्डिनेट आहे. कुठले सांगा एक्स वाय आणि किती झेड. सो बी पॉईंटचा पोझिशन वेक्टर किती असतं बी की बी बार. बी बार सांगा. बी बार इज इक्वल्स किती असतं. हा 4 आय कॅप प्लस बोला काय असतं 4 की 4 आय कॅप 4 आय कॅप प्लस किती असतं 5 जे कॅप प्लस किती असतं 7 के कॅप. से यस. आय कॅप जे कॅप के कॅप. हा ए बार मिळाला. आणि हा कोण भेटला सांगा बी बार. ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर किती असतं 1 ए बार. बी पॉईंटचा पोझिशन वेक्टर किती असतं बी की बी बार. बी बार. एक्स ला आय लावायचा वाय ला जे आणि झेड ला के. समजलाय. येस लागा मागे. सांगा सगळ्यात पहिले काय फाइंड करायचं ए की ए बी बार. ए बी बार. अहो ए बी बार मध्ये इनिशियल पॉईंट कोण आहे हो. फायनल पॉईंट कोण आहे हो. आणि ए बी बार कसा असतो फायनलचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियलचा पोझिशन वेक्टर. शिकलोय ना आताच.
जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. अरे बापरे, आहा हा हा. ओके, बी बार सांगा. बी बार किती आहे बोला? 4i प्लस 5j प्लस 7k. बोला किती आहे? 4i प्लस 5j ओके प्लस किती असतं? 7k. ओ भाऊ, यांच्या टाळक्यावर कॅप देणं युअर रिस्पॉन्सिबिलिटी. हा, चुकून कॅप दिले नाही तर तुम्हाला मार्क भेटणार नाही. डोक्यावर कॅप आहे म्हणजे युनिट वेक्टर आहे. कोण आहे? युनिट वेक्टर. चला मायनस कोण आहे? एक ए बार. ए बार सांगा. ए बार कोण आहे बोला? हा, 1 म्हणा किंवा आय म्हणा. चला 1 आय कॅप मायनस 2j प्लस 3k. हा, आय कॅप प्लस किती असतं सांगा? 2j प्लस किती आहे बोला? 3k कॅप. से यस. येस. ओपन दी ब्रॅकेट. चला बोला दुसरं काय असतं? हा, 4i कॅप प्लस 5j कॅप प्लस 7k कॅप. से यस. ओपन 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 ओपन. जसे ब्रॅकेट ओपन करतो समोरच्या सगळ्या साईन काय होतात? आणि चला बोला. हा, मायनस प्लस मायनस 2j 3k. से यस. येस इज इक्वल टू बोला. हा, 4i मायनस आय. मायनस आय म्हणजे 1 ना. सांगा लाईक टर्म्स. 4i मधनं आय गेले 3 आहे. ओ भाऊ, हा आहे त्या कॉम्प्लेक्स नंबर मधला आहे, काही संबंध नाही आहे सर. इमॅजिनरी नंबर काही दूर दूर संबंध नाही आहे. हा वेक्टर आहे, तो नंबर आहे. 4i मायनस 3 आहे बोला. 4i मायनस आय 3 की 3i कॅप. ते आय नाहीच आहे, आय कॅप आहे. हा बोला लाईक टर्म्स. 5j मायनस 2j इज इक्वल टू 5j मधनं 2j गेले, उरलेले मुझे. ठीक आहे का? बोला ना. 5j मायनस 2j 3j ओके. आणि नंतर 7k मायनस 3k 4k कॅप. से यस. हा झाला माझा ए बी बार. कोण? ए बी बार. ए बी बार मिळाला मला 1 मार्क. आन्सर 1. 3 मार्कासाठी क्वेश्चन पहिला आला ए बी बार. आन्सर 1 मार्क द्या असं नाही म्हणायचं. आन्सर 1 काय? 3 पैकी पहिला आन्सर मिळालं. ओके, आता दुसरं काय बोला? ए बी बार की मॉड ऑफ ए बी बार? मॉड ऑफ ए बी बार कसा फाइंड करायचा? मॉड म्हणजे मॅग्निट्यूड. मॉड म्हणजे मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड कशी करायची? अंडर रूट ऑफ याच्या कोएफिशियंटला स्क्वेअर करायचा. हा काय? अरे घाबरायचं नाही काय? हा, याच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा असं का? हा, अरे तुम्ही मूर्ख आहे का? हा, इकडे लक्ष द्या. अरे असंच आहे. हा लक्षात. हा ए बी बार आहे म्हणजे याच्या. ओके ओके काय? याच्या म्हणजे ए बी बारच्या आयच्या. ओके. अबे आय हा च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा. सांगा ह्याच्या आयचा कोएफिशियंट सांगा. ठीक आहे सांगा ना. अरे बाळांनो मला हे सांगा. अरे ए बी बारच्या आयचा कोएफिशियंट काय आहे? किती आहे? ए बी बारच्या आयचा कोएफिशियंट किती आहे? मग ह्याच्या आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे ठीक आहे. हा तर तुम्ही मूर्ख आहात काय? अरे नॅचरल आहे यार, हे असंच असतं. हा बर शांत आहेत. ए बी बारच्या आय कॅपचा कोएफिशियंट काय आहे? 3. त्याचा करायचा स्क्वेअर. हा, ए बी बारच्या जे कॅपचा कोएफिशियंट काय आहे? त्याचा करायचा. एवढं शुद्ध भाषेत शिकवणार समजतच नाही. ठीक आहे. हा याच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा. काय? याच्या जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा आणि याच्या केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा. सांगा केचा कोएफिशियंट किती आहे बोला? 4. आणि 4चा काय करायचा? स्क्वेअर. घरी अभ्यास करताना शांतेत बरं का? घरचे म्हणतील बाळा झेपत नसेल तर सायन्स घेऊ नको. हा ठीक आहे, आपण आर्ट्स घेऊ, कॉमर्स घेऊ, पण असा विचित्र सारखा वागू नको. हा, आणि मी दुसरी महत्वाची सांगतो, क्लासमधले काही जोक्स वगैरे होत असतात ना, ते घरी सांगायची नाही बरं का. 10वी पर्यंत तुम्हाला सवय असते सगळ्या गोष्टी सांगायची. ओके, आता तुम्ही मॅच्युअर्ड झाले, काय झाले तर कुठल्या गोष्टी घरी बोलायच्या आहे तुम्हाला समजलं पाहिजे. काही काही पॅरेंट्स माझ्याजवळ येतात, मी पॅरेंट्सला विचारतो, हां सर तिला समजते का हो सगळं? हो सर,
खूप छान समजते सर, सगळं डिटेल सांगते ती, काय काय झालं आज क्लासमध्ये. मला एवढं टेन्शन येते. सर नेमकं आम्ही गाडीवर जात असतो ना, जशी ती गाडीवर बसते ना, ती निव्वळ क्लास बद्दल सांगते, घरी पोहोचेपर्यंत डिटेल मध्ये सांगते प्रत्येक लेक्चर मध्ये काय काय झालं. मी उठून पडून जात तिथून. ठीक आहे ठीक आहे, समजते ना, बस झालं. बाकी नाही विचार, मी काय डिटेल मध्ये सांगते, कारण मला माहिती असते मी काय सांगितलं असते. ठीक आहे, समजलंय का? तर काय बोलायचंय तुम्ही मॅच्युअर्ड आहात, लक्षात ठेवा. समजलंय का? माझा फक्त एकच ओरिएंटेशन असते, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे बस, बाय हुक और बाय क्रूक. त्यामुळे मला कुठले एक्झाम्पल देताना बिलकुल लाज वाटत नाही, एवढा मी बेशरम आहे. ओके, हा, डोक्यात कॉन्सेप्ट गेले पाहिजे. दॅट्स इट, फिनिश. सो गाईज, आर यू गेटिंग हाऊ टू फाइंड अ मॅग्निट्यूड? येस. ए बी बार हा वेक्टर असेल तर त्याची मॅग्निट्यूड कशी काढायची? अंडर रूट ऑफ, बोला. ठीक आहे, आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? येस. सांगा, 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 16. आणि बोला अंडर रूट ऑफ काय करायचं? 9 + 9 9 + 9 18 की 18 + 16? बोला 18 + 16. हा, 34. येस, 18 + 16 म्हणजे 34. से येस. येस, 18 + 16 म्हणजे 34. गॉट इट? येस. हा कोण आहे? एबी बार की मॉड ऑफ एबी बार? मॉड ऑफ एबी. आणि थर्ड काय करायचं? बोला. थर्ड काय करायचं? ओके, हा झाला तुम्हाला. अरे ओके, हा झाला. ओके, आता काय? एबी की एबी कॅप? एबी कॅप. आता एबी कॅप म्हणजे डोक्यावर काय असतं? टोपी, म्हणजे युनिट वेक्टर. आणि मी शिकवलं तुम्हाला कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर कसा काढायचा. ओके, ए बी बार हा एक वेक्टर आहे, त्याचा मला काढायचा आहे काय? युनिट वेक्टर. कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर कसा काढायचा? तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं सर, कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं हो. ए बार इज अ गिवन वेक्टर. ए बार इज अ, तर त्याचा युनिट वेक्टर किती असतो? एक एक. कसा काढायचा? तो डिवाइड बाय त्याची, जो दिला आहे ना तो डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. इथं कोण आहे? तो ए बार. तिथं कोण आहे? ए की ए बी बार आहे? तो डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. अरे हो की नाही? इथे ए बार दिला होता, तिथं कोण दिला? ए बार की ए बी बार? सो तो डिवाइड बाय त्याची. अरे कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर कसा काढायचा? तो वेक्टर डिवाइड बाय त्याची मॅग्निट्यूड. जस्ट पुट व्हॅल्यू, गेट द आन्सर. सांगा एबी बार काय काढायचा? हा, एबी बार. हे काय एबी बार दिलाय तुम्हाला, काढलाय. हा, बोला. 3i + 3j + 4k. बोला काय असतं? 3i कॅप 3j कॅप + 4k कॅप अपॉन मॉड ऑफ एबी बार. सांगा मॉड ऑफ एबी बार किती आहे? रूट ऑफ 34. ओके, 34चा स्क्वेअर रूट निघत राहू दे तसंच, लॉक टेबल गरज नाही. सगळ्यात लास्ट a + b + c/d a/d b/d c/d. कसं? एकदा लास्ट. हा, एकदा बोला. हा, बोला. हा, बोला बॉयज, बोला. हा, बोला. घरी प्रॅक्टिस करता? ओके, ठीक आहे. a + b + c/d f/d b/d c/d. ठीक आहे. ओके, हा चालेल. म्हणजे याचा अर्थ रूट 34 तिघांना सुद्धा काय होतो? सेफ रेट. सो व्हॉट यू विल गेट? 3 डिवाइड बाय रूट 34 इथे किती असतं? आय कॅप प्लस 3 डिवाइड बाय रूट 34 इथे किती असतं? जे कॅप प्लस किती असतं? बोला 4 डिवाइड बाय रूट 34 इथे किती असतं? बोला के कॅप. दिस इज द वे हाऊ टू फाइंड अ युनिट वेक्टर. आर यू गेटिंग? येस. समजलंय का? कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला कधीही त्रास होत नाही. त्यामुळे फिजिक्सचे लेक्चर प्लीज अब्सेंट राहू नका. एक दिवस जरी अब्सेंट राहील ना तर पुढे त्रास होतो बरं का. पुढचे 2-3 दिवस समजतच नाही काय सुरू आहे. तर जेवढं चांगल्या प्रकारे जेवढं इझी लँग्वेज मध्ये हा सब्जेक्ट करून द्यायचा आहे ना, मी पूर्ण प्रयत्न करतो. पण तुम्ही ऍटलीस्ट क्लासला तरी अब्सेंट राहू नका. जरी एखाद्या वेळेस घरी अभ्यास नाही केला चालेल, पण तुम्ही क्लासला अब्सेंट राहू नका. चालेल? व्हॉट इज एव्हरीवन? येस. चला एक नोटबुक घ्या, मी क्वेश्चन देतो. तो क्वेश्चन मला असा सॉल्व्ह करून दाखवा, बघून. हा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे. पी पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले किती आहे? 7 8 9. क्यू पॉइंटचे किती आहे? 10 11 12. तुम्हाला काय लावलं? पी की पी क्यू बार. जसा इथे एबी बार आहे तसा पी क्यू बार. जसा मॉड ऑफ एबी बार आहे तसा मॉड ऑफ पी क्यू बार. जसा एबी कॅप आहे तसा पी क्यू. फक्त नाव चेंज करून दिले. चालेल? इज दॅट क्लिअर गाईज? येस. कम ऑन, सॉल्व्ह करा.